ते सुद्धा आमदार ते कोणत्याही पक्षाचे असो, जेव्हा किंवा काही प्रतिनिधी, त्या प्रतिनिधी यांनी समाजाचं भान ठेवून सर्व समाजामध्ये कशी शांतता पसरेल, महाराष्ट्रामध्ये जे काही सर्व धर्माचे लोक गुन्हे गोविंदाने राहतात, ही शांतता कायम राखण्याच्या उद्देशाने या सर्व प्रतिनिधी लोकांनी काम करायला पाहिजे. परंतु आपण पाहणं, आमदार जे नितीश राणे आहेत यांनी अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरलेली आहे आणि यांनी जे काही वक्तव्य केले हे सर्व व्हॉट्सअप थ्रू व्हायरल झालेले त्याचे व्हिडिओ क्लिप आणि त्यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम धर्माची जी काही भावना आहे या लोकांची अतिशय दुखावण्यात आलेली आहे की एक आमदार प्रतिनिधी या प्रकारचं वक्तव्य कसं बोलू शकतो. त्यामुळे आज खामगाव येथील कुल जमाती तंजीम यांचे सर्व पदाधिकारी, समाजसेवक तसेच मुस्लिम राजकीय पक्षातील वेगवेगळे पदाधिकारी हे सर्व आज खामगाव शहर पोलीस स्टेशनला आले आणि नितीश राणे यांच्या विरुद्ध BNSच्या वेगवेगळ्या सेक्शननुसार कारवाई करावी त्याबाबत आम्ही त्यांना रिपोर्ट दिलेला आहे. सागर तो रिपोर्ट सादर करण्यात आला आणि शहर पोलीस स्टेशनचे माननीय ठाणेदार श्री पवार साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं की वरिष्ठांशी बोलणी करून योग्य ते कारवाई करतील आणि आम्हाला आशा आहे की या न्यायाच्या राज्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल. हम आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती. आज जलगा जामुन समाजवादी पार्टी की तरफ से माननीय SDO साहब के मार्फत महाराष्ट्र के गृह मंत्री, मुख्यमंत्री भी निवेदन दिया गया है. हमारा उद्देश्य यह है कि अहमदनगर जिले के अंदर भारतीय जनता पार्टी के दलाल नीतीश राणे ने जिस तरीके से अपने भाषण के अंदर ये कहा, अगर रामगिरी महाराज को अगर कोई हाथ लगाएगा तो मुसलमानों को मस्जिद के बाहर काट के उनको मार दिया जाएगा या मारा जाएगा. हम जलगांव जामुन समाजवादी पार्टी की तरफ से भारतीय जनता पार्टी के दलाल का जाहिर निषेध करते हैं और महाराष्ट्र के मुख्यमंत्री, गृह मंत्री जी ये मांग करते हैं कि भारतीय जनता पार्टी के दलाल नीतीश राणे को जल्द से जल्द निलंबित करा जाए और उसको सस्पेंड करा जाए. अगर ऐसा नहीं होता है तो समाजवादी पार्टी लोकशाही मार्ग से आंदोलन करेंगे और अपना विरोध दर्शाएंगे. मुर्दाबाद मुर्दाबाद नितीन राणे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. नितीन राणे मुर्दाबाद. अरेस्ट करो, अरेस्ट करो, नितेश राणा अरेस्ट करो, अरेस्ट करो, अरेस्ट करो. नितेश राणा अरेस्ट करो. मुर्दाबाद मुर्दाबाद. नितेश राणा मुर्दाबाद. समर्थन करत नाही. काय तुम्ही चांगला खरंच ताई तुम्ही याच्यामध्ये निवेदन देऊ शकतात ना. निवेदन पुतळा वगैरे जाळायचं झाला तर विनाकारण गुन्हे दाखल करा, ते करा, ते करा, ते तमाशा वाटतो. कारण 37 सेक्टिंग चालू आहे, जमाबंदीचा आदेश चालू आहे. त्यापेक्षा तुम्ही निवेदन द्या, आम्हाला द्या किंवा तहसील ऑफिसला द्या. तहसील ऑफिसला जमा, जे काही 40-50 लोक जमा असतील तहसील ऑफिसला निवेदन द्या. पुतळा वगैरे जाळ असेल तर विनाकारण नाही. मानुषी त्याच्यावरची FIR मागणी द्यायची त्याच्यामध्ये आपण दाखल झाला ही कॉपी द्या असेल नाही FIR ची चिलो FIR दाखल झालं. आता आम्ही FIR जरी हे केला तर आम्हाला तिकडेच पाठवलं. एकाच ठिकाणी जिथे घटना घडते तिथेच सर्व पाठवलं. कारण मागच्या वेळी आपण हे निवेदन आले सर्व तिथेच पाठवले, जिथे घटना घडते तिथे. तुम्ही इथे आली तर आम्हाला तिथेच पाठवलं. मग त्याच्यामुळे त्या एका चुकीमुळे आपण आपल्याच कार्यकर्ते जे कोणी गोरगरीब असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं किंवा त्यांना त्रास देण्यात काय अर्थ नाही ना. शेवटी काय पोलीस आज दिनांक 4/9/2024 नांदोरा शहर पुलिस स्टेशन में हमारे युवा जिला का आज़ाद पठान और युवा शहर अध्यक्ष मुजम्मिल हुसैन और युवा जिला उपाध्यक्ष शेख नदीम
और दलगांव जामोद के हमारे बुजुर्ग सीनियर तालुका अध्यक्ष सैयद मुश्ताक जमदार और उमाताई बोचरे इनके साथ हम यहाँ पर आए थे। साहब को एक निवेदन देने के लिए एक निवेदन दिया गया कि विषय था की धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदवर हल्ला करणारे आणि भडकाऊ भाषण देणारे नितीश राणे आमदार यांचे निस्तार्थ त्यांचा पुतळा जाळण्यावर निवेदन सादर करण्याबाबत आज आम्ही नांदुरबार पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेलो आहोत। विषय होता वरील अनुषंगाने आमदार राणे यांनी नेहमी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगे घडवण्याचे प्रयत्नशील असतो असा की त्यांनी अहमदनगर येथील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या, जीवे मारण्याच्या व धार्मिक स्थळ मस्जिदवर लोकांसह हल्ले करण्याच्या धमक्या दिल्या आहेत। त्या या कृत्याचा छाप बसावा व त्यांच्या भाषणावर बंदी व्हावी व त्यांच्या विरोधात देशद्रोहीसारखे गुन्हे दाखल व्हावे व त्यांचा निषेध आम्ही खालीलप्रमाणे येणाऱ्या 9/9/2024 रोजी 11 वाजता मान्य तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयासमोर नितीश राणे यांच्या पुतळा जालन्याच्या परवानगीसाठी नांदुरबार पोलीस स्टेशनमध्ये आज आम्ही निवेदन सादर केलेले आहे।